शेठजी, आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? नाही. महाराज, आपल्या देशाचे पहिले विदेश मंत्री कोण होते? तुम्ही खोटं सांगितलं चालते, मलाही माहित नाही. पाटील, अरे तुम्ही तर आता राजकारणी आहे ना, तुम्हाला माहित असायला पाहिजे ना. पुढे बसलेले संतोष पाटील, माहित आहे तुम्हाला? आपल्या देशाचे पहिले आपल्या महाराष्ट्राचे पहिले न्यायमंत्री कोण होते? महाराष्ट्रातही माहित नाही तुम्हाला. किती वर्ष झाले रे? 75 वर्ष तर झालेले गो, फक्त 75 वर्ष. 75 वर्ष तर झालेले का? विसरलात? हा सत्तेचा परिचय, सत्तेचा परिचय. सत्तेने उन्माद नाही करायचा महाराज, हा सत्तेचा परिचय. 75 वर्षामध्ये ज्याला विसरतात लोक, हा सत्तेचा परिचय आहे. पण आजही रेडा कोणी बोलावला त्याचं नाव एकमुखाने सगळे लोक सांगू शकतायत. हा साधनेचा परिचय आहे, साधनेचा. फिरले तपाई नको गाडी घोडे, न घालती कोणावरी साकडे. दृढहाची हेतू मनी जयाच्या, पदवी न सर्वा जगी राम वाचा. म्हणावं लागतंय. हा साधनेचा परिचय महाराज, साधनेचा. अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त अर्धा दिवस घरी कोण राहू शकते? कोण करू शकते ही साधना महाराज? 1200 कोशी प्रतिवर्ष फेरी. 1200 कोशी, 1200 कोस कोण फिरू शकते? वारीला गेल्यानंतर द्वादशीच्या दिवशी काही येतात, काही बहादर तर एकादशीला सामान बांधून ठेवतात. हा साधनेचा परिचय. म्हणून लेखो, साधना साधना आहे, श्रीमंती श्रीमंती आहे. साधनेची आणि श्रीमंतीची बरोबरी होत नसते. श्रीमंत म्हणतायत की आम्ही तुमची बरोबरी करू. नाही, तुम्ही एका विवस्त्र माणसाच्या साधनेची बरोबरी नाही करू शकत. तुम्ही एका गावं झाडणाऱ्या माणसाच्या साधनेची बरोबरी नाही करू शकत. लक्षात ठेवा, ती साधना स्वतःसाठी नसते, ती समाजासाठी असते. आणि समाजासाठी जे साधना असेल त्याला समाज कधी विसरत नसतो. लक्षात ठेवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळ हे तुझे लेकरे, पुण्य समजले बाबाला. कपडे घातले असलेला माणूस, घरातून काढून दिलेला माणूस, मामाने भाकरने हातावर मारलेला माणूस. आणि हा माणूस देशामध्ये प्रसिद्ध होतो. श्रीमंतीने नाही, साधने परिसिद्ध. कुणी न रहावे पुढे अडाणे, शिक्षण घ्यावे घ्यावे ज्ञाने. यासाठी हिची झिनवाणी, मी जातेचा धोबी देवा होईल कपडा मरलेला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. सांभाळ हे तुझे लेकरे, पुण्य समजते बाबाला. गोपाला 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 गोपाला. फक्त कथा नाही सांगायची मला खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने कथा सांगायची. आणि मला अशी कथा येते बघा. तुम्हाला पटलं तर काय काय महाराजांनी हा प्रसंग सांगितलं नाही. प्रसंग सगळे माहीत आहेत तुम्हाला. मग पुढचे प्रसंग ऐकायचे असतील तर बेलाडवाळ्यांनी एवढाच खर्च पुन्हा सुद्धा करा. मग पुढचे पाहू. खरं सांगू तुम्हाला, जाऊ द्या, गावात जरी तुम्ही गरीबाच्या कामा पडले ना तरी गरीब लोक तुम्हाला मरू देणार नाहीत. लक्षात ठेवा.
मरू देणार नाही त्याचा अर्थ असा आहे की मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवतील. आणि फक्त घराचाच विचार करत असताना लिहून ठेवा, मी शपथ घेऊन सांगतो, जास्त दिवस जगले तर लोक, घरातले लोक तुमची वाट पाहतील. कशाची? साधना साधना असते माझ्या दादांनो, श्रीमंती श्रीमंती असते. लखनजीचा आवाज केवट, केवटाचा आवाज कोण आहे? अरे मी आहे, मी लेका, मी शेषाचा अवतार, रामप्रभूचा भाऊ आहे मी लेका, आमदाराचा भाऊ आहे, मला बिड्या उधार देत नाही तू. तो दुकानदार म्हणतो, साहेब पाठीमागचं तर बिल अजून दिलं नाही तुम्ही, कोणतं आणखी किती उधार मागताय? मी आहे, मी शेषाचा अवतार आहे. केवट मात्र आपली जागा सोडायला तयार नाही महाराज. ज्याचं जीवन निरपेक्ष असेल ना, त्या साधनेला श्रीमंतीच्या पुढे झुकण्याचं काम कधी पडणार नाही. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती, तुझे नाम गोड किती, गाव आम्ही वाचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमळ. केवट बसलेला आहे, केवट जागा सोडायला तयार नाही. श्रीमंतीचा आवाज वाढतो, साधनेचा आवाज त्याहीपेक्षा मोठा होतो. रामप्रभूला म्हणता या लखन लेखाचा, जिथं गेला तिथं भांडणच करते बुवा, काय करावं याचं. म्हणून रामप्रभू पुढे येतात. प्रभू पुढे येतात, जानकी येते, निषादराज आणि सुमंत येतात आणि रामप्रभू उभे आहेत. केवट बसलेला आहे आणि केवटाला आवाज देतात, ए राजा, अरे राव इकडे ये ना, तुझ्या नावेची गरज आहे आम्हाला, पलीकडच्या काठावर जायचं आहे, इकडे ये. तो म्हटला मी नाही येणार. अरे वा रे वा, असं लेखा कुठं असते का? तुझी मजुरी देऊ ना आम्ही. मजुरी? अरे मजुरी कोण मागते तुम्हाला? मजुरी कोण मागते? असं वाटलं होतं राव, येसाल आमच्या घरी द्यायसाठी, येसाल 5 वर्षाने आले पण मागायलाच आले तुम्ही. मजुरी कोण मागते तुम्हाला? पैसे घेऊन निघला का तुम्ही वनवासात? मजुरी नाही पाहिजे आपल्याला, पण आपण तुम्हाला नाव देणार नाही. मागी नाव न केवटवाना, नाही देणार. नाव द्यायला केवट तयार नाही, मजुरी घ्यायला तयार नाही. शेवटी लखनजीला राग येतो केवटाचा आणि लखनजी म्हणतात, का नाव देत नाही रे तू? का नाव देत नाही रे? मजुरी द्यायला तयार आहो तरी नाही म्हणतो. कशासाठी बसलाय इथं तू? अरे मजुरीसाठीच बसलाय ना. मजुरी द्यायला तयार आहो तरी नाही म्हणतो आणि आणखी आम्हाला सांगतो की असं पुढे जाण, पुढून कमी पाण्यातून निघून जा म्हणून सल्ला देतो. अरे मजुरी देतो ना, का नाव देत नाही रे तू? केवट म्हणतो, तुमच्या प्रभूचं मी मर्म जाणतोय म्हणून नाव देत नाही. काय मर्म आहे माझ्या प्रभूचं? तू काय मर्म जाणतो लेका? शेषाचा अवतार आहे मी, माझ्या जीवा सहस्र झाला तरी सुद्धा मी मर्म नाही जाणला अजून. तू काय मर्म जाणतो रे? धड कपडे नाहीतले का तुझ्या अंगावर चाललाय मर्म जाणायला? काय मर्म जाणतोय माझ्या प्रभूचं तू? केवट म्हणतो, तुम्ही लहान होते म्हटले होतो, मग तुम्ही मोठे झाले म्हटले, हा मोठाच होत असतात लहान असल्यानंतर. मग तुम्हाला घेण्यासाठी विश्वामित्र आले म्हटले, हा विश्वामित्र आले. त्यांच्या यज्ञाचं संरक्षण तुम्ही केलं म्हटले, हा यज्ञाचं संरक्षण केलं. नंतर तुम्ही एका आश्रमामध्ये गेले म्हटले, हा आश्रमामध्ये गेलाले का? गौतम ऋषीचा आश्रम होता तो. आमच्या प्रभूचं एवढं महत्व आहे, एवढी ताकद आहे आमच्या प्रभूच्या चरणरजामध्ये की एका शिळेला त्या चरणरजाचा स्पर्श झाला आणि बाई झाली त्याची बाई. हा उद्धार झाला त्या शिळेचा. बस म्हटले, हेच तुमच्या प्रभूचं मर्म आहे. तुमच्या प्रभूच्या चरणरजाच्या स्पर्शाने जर एखाद्या दगडाची बाई होत असेल तर माझी नाव त्याच्यापेक्षा मृदू आहे. तो चरणरजाचा स्पर्श जर माझ्या नावेला झाला आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई झाली तर भाऊ एकटीच तर डोकं दुखवते, 2-2 कुठं वागू?
छुअत सिला भई नारी सुहाई काठ कठिनाई तरनी मुनि धरनी होई जाए बात पराई होई छुअत सिला भई नारी सुहाई छुअत सिला भई नारी सुहाई। मी तुम्हाला नाव देणार नाही, केवट आपली जागा सोडायला तयार नाही। केवटाची भावना आपल्या लक्षात आली असेल महाराज, अनेक दिवसापासून केवट प्रभूची वाट पाहतोय। आज प्रभू आलेत, प्रभूला लवकर सुट्टी द्यायची नाही। एखादा बिचारा आवडीचा पाहुणा आला की त्याला जसं सुट्टी लवकर भेटत नाही, तसं प्रभू आलेत ना, बस असं गुंतून ठेवायचं आहे, लवकर पोस्ट करायचं नाही, लगेच निघून जातील, मला आनंद भेटणार नाही। आणि राहिले ना, अभिमानाने सांगेल मी की प्रभू राहिलेत म्हणून, आणि म्हणून मी तुम्हाला नावेमध्ये बसून घेणार नाही। प्रभू तुमचे चरण लागले तरी चालतील, पण चरण रज मात्र मी लागू देणार नाही। प्रभूच्या लक्षात येते की याची इच्छा चरण धुण्याची आहे, प्रभू त्याला आज्ञा देत आहेत। आज्ञा भेटल्यानंतर महाराज आतापर्यंत नावेवर बसलेला केवट उडी मारतो, घरी पडत जातो, सगळ्या भिल्ल किरातांना बोलावतो, अरे चाला, आपलं भाग्य आपल्या दारामध्ये आज उभं आहे दादा। सगळे भिल्ल किरात त्या ठिकाणी येतात आणि आता केवट प्रभूचे पाय धुण्यासाठी, चरण धुण्यासाठी पात्र निवडतो। ते पात्र धातूचं पात्र नाही, ते पात्र लाकडाचं पात्र आहे। त्याला मराठवाड्यामध्ये काठोट असं म्हणतायत, काठोट। तिकडे भाकरी टाकल्या जात आहेत, त्या भाकरी त्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये टाकल्या जात आहेत आणि ते काठोट निवडल्या जातं। काठोट निवडल्या जातं याचं कारण असं आहे, धातूचं पात्र लगेच वाढून जाईल, या लाकडाच्या पात्रामध्ये बऱ्याच दिवस तीर्थ मुरून राहील, आणि म्हणून लाकडाचं पात्र वापरलं जातं। समोर ते पात्र ठेवलं जातं। दादांनो ऐका, केवट आणि केवटाची सौभाग्यवती समोर बसलेली आहे, समोर पात्र ठेवलेलं आहे। चित्र लक्षात घ्या गड्या, पाठीमागं सगळे भिल्ल किरात उभे आहेत। रामप्रभू आता आहेत, उजव्या बाजूने लखनजी आहेत, डाव्या बाजूने जानकी आहे, पाठीमागं निषादराज आणि सुमंत आहेत, आणि प्रभू आपले दोन्ही चरण ज्यावेळेला त्या काठोटमध्ये ठेवतात त्यावेळेला केवट म्हणतो, नाही प्रभू, माझं पात्र लहान आहे, तुमचे चरण अत्यंत महान आहे। एका चरणाने सगळं आकाश, दुसऱ्या चरणाने सगळी पृथ्वी, तिसरं चरण ठेवायला तुम्हाला जागाच नव्हती प्रभू, एवढे तुमचे चरण आहेत। दोन्ही चरण नाही ठेवायचे, एक चरण ठेवायचं प्रभू। ऐका अर्थात केवटाचा भाव काय, के एक चरण प्रभू ठेवतायत, ते चरण धुतल्यानंतर आता प्रभू ते चरण बाजूला काढून ठेवतायत, दुसरं चरण त्या काठोटमध्ये ठेवतायत। त्यावेळेला केवट आपल्या डोक्याला हात लावून बसतो, अरे बाबा धुणं दुसरं चरण, डोक्याला हात लावून बसलाय तू, दुसरं चरण धुणं, का डोक्याला हात लावला रे? केवट म्हणतो, प्रभू खरं सांगू का, तुम्हाला डोकं नाही म्हणून मी माझ्या डोक्याला हात लावून बसलो। प्रभू सीतेकडे पाहतात आणि म्हणतात, झाली खात्री झाली, आता दोघं जण भेटले ना, घरी तू म्हणतोय डोकं नाही, आता इथं म्हणतोय हा डोकं नाही, म्हणजे आता नक्की झालं की आपल्याला डोकं नाही असं म्हणतायत ना, मला वाटते घरी म्हणतायत ना असं, हो तुम्हाला काही डोकं नाही आहे ना, तुम्हाला काही समजत नाही, अरे असं म्हणतात का नाही, म्हणतात ना। एक तर कलेक्टर भेटले मला, कलेक्टर म्हटले, महाराज मी कलेक्टर आहे, म्हटले ही 10वी नापास आहे, हे मला म्हणते तुम्हाला समजत नाही, मला अक्कल नाही असं म्हटलं जाते। तुम्हाला जर कोणी असं म्हटलं ना अक्कल नाही, तुम्ही उत्तर देत जा बघा, ए बाबू जास्त फिरू नको रे, फिरू नको जास्त, बसून राहा, बस जास्त फिरू नको, बस बस बस, आता उठू नको। हां, तुम्हाला जर असं म्हटलं ना तुम्हाला अक्कल नाही तर तुम्ही उत्तर देत जा। खरं सांगतो महिलांनो, तुम्ही ऐकू नका, मला या बिचारासाठी सांगायचं आहे। असं जर कोणी म्हटलं तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही उत्तर द्यायचं, खरंच नाही म्हणा, खरंच मला अक्कल नाही म्हणा। तुला खरं सांगू का, मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडलीच नसती मला। डोकं नाही म्हटले, हां, अरे वा रे वा, घरी ती म्हणते राव, तूही म्हणतो डोकं नाही, कसं रे? अरे म्हटले प्रभू,
तुमच्या चरण रजाचा स्पर्श माझ्या नावेला होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हटले हा, आणि तुमच्या चरण रजाचा स्पर्श माझ्या नावेला होऊ नये अशी जर माझी इच्छा असेल, तुम्ही भिजलेलं चरण, ओलं झालेलं चरण जर त्या पात्रामध्ये ठेवत असाल तर ओलं झालेल्या पायाला आणखी नाही का धूळ लागणार? अरे म्हटले हो गड्या, मग काय केलं पाहिजे? तुम्ही ठरवा, तुमची गरज आहे, तुम्ही ठरवा. प्रभू ठरवतायत. ती चरण धुतल्या जाते आणि पहिल्याने धुतलेलं चरण महाराज आणखी त्या काठोटमध्ये ठेवलं जाते. आता दुसरं चरण खाली ठेवण्याचा अधिकार नाही. अर्थात दुसरं चरण प्रभू असा दर धरतात. एका चरणावर उभे राहतात. एका चरणावर ज्या वेळेला एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेला त्याचा असा तोल जातो, प्रभूचा सुद्धा तोल जातो. महाराज, ती व्यक्ती जशी आधार शोधत असते, प्रभू आधार शोधतोय. प्रभूला आधार घेण्यासाठी केवटाचं डोकं दिसते. केवटाच्या डोक्याचा आधार घेतात, पुष्पवृष्टी होते. धन्य देवा. अति आनंद उमगे अनुरागा, चरण सरोज प्रभारला, बरसे तुमन सुरेश तुलसियाय, यही समपुण्य पुंज गोनाय. अति आनंद उमगे अनुरागा, चरण सरोज प्रभारला. केवटाच्या डोक्याचा आधार घेऊन उभे राहत आहेत. प्रभूला, देवाला जर साधूच्या डोक्याचा आधार घ्यावा लागत असेल महाराज, तर आपल्याला सुद्धा सखाराम महाराज आणि श्रीराम महाराजांचाच आधार घेऊन उभं राहावं लागेल. त्यांनाच मार्ग विचारून पुढे चालावं लागेल. केवट आता चरण धुतो. सज्जनानो, पुढची कथा. केवट आता प्रभूला नावेपर्यंत घेऊन जातो आणि प्रभू सीतेला आपल्या हाताचा आधार देत आहेत, नावेमध्ये चढवतायत. केवटाच्या हाताचा आधार घेऊन प्रभू नावेमध्ये चढतात आणि लखनजी पाठीमागं, त्याच्या पाठीमागं निषादराज बसतात. समोर आता त्या ठिकाणी केवट बसतो. नाव चालू होते. नाव चालू झाल्यानंतर पुढचा काठ जसा जवळ येतो, लखनजीला असं वाटते, सुटलो रे बाबा याच्या तावडीतून, काय बघतोय हा. आणि त्यावेळेला समोरचा काठ जवळ येतो. आणखी अशी नाव फिरवल्या जाते, आणखी अलीकडच्या काठावर, आणखी नाव फिरवले की पलीकडच्या काठावर. लखनजी म्हणतात, सांगा ना दादा, तुमच्या भक्ताला 4 इरझारा मारल्या त्याने. प्रभू म्हणतायत, अरे केवटा, 4 इरझारा मारल्या दादा तू, आम्ही थकून गेलो, किती इरझारा मारायला लावतो? केवट म्हणतो, तुमच्यापेक्षा आम्ही बलवान आहोत, तुमच्यापेक्षा आम्ही समर्थ आहोत, तुमच्यापेक्षा आमची सहनशक्ती मोठी आहे. प्रभू, तुम्हाला 4 इरझारा मारायला लावले, या नदीमध्ये थकलात तुम्ही, आम्हाला किती इरझारा मारायला लावता हो? पुनरपी जननम पुनरपी मरणम. अजूनही आम्ही इरझाराच मारतो राव. शेवटची इरझार आहे, अशी चालवतो नाव, अशी नाव चालवतो. प्रभू म्हणतायत, अरे बाबा, अशी का चालवतो तू नाव? आम्ही पडून जाऊ ना. म्हटले, हां, तुम्ही पडावेत म्हणून चालवतो. वा रे वा, तुला माहीत आहे ना आम्हाला तरणं जमत नाही. प्रभू, मला माहीत आहे, तुम्हाला तरणं जमत नाही, तुम्हाला तारणं जमते, तुम्हाला तरणं जमत नाही. आणि पडल्यानंतर, अरे पडल्यानंतर आम्ही बुडून जाऊ ना. म्हटले, हां, म्हणूनच अशी नाव चालवतो राव. नदीमध्ये पडल्यानंतर ज्याला पोहणं जमत नाही त्याची काय अवस्था होती जरा तुम्हाला कळू द्या ना. शेतकऱ्याची काय अवस्था आहे म्हणून जरा पडायच्यात, मग समजेल तुम्हाला. संवाद आहे सज्जनानो. आता शेवटची इरझार. केवट आता पलीकडच्या काठावर प्रभूला घेऊन जातो आणि प्रभू केवटाच्या खांद्याचा आधार घेऊन उतरतात. अरे बघा, एखाद्या मंत्र्याने जरी खांद्यावर हात ठेवला महाराज तर बापरे, मग मंत्री खांद्यावर हात ठेवला होता. अरे बा, आम्ही अरे तुम्ही महाराज, तुम्ही तर रोजच आहे राव. मंत्री. एखादा मुख्यमंत्र्याने जर आपल्याला फोन केला, खांद्यावर हात ठेवला तर महाराज त्याचा महिमा वाढतो. केवटाच्या खांद्यावर जगन्नियंता परमात्मा हात ठेवतो. खांद्याचा आधार घेऊन प्रभू खाली उतरतात आणि पलीकडच्या काठावर चित्र लक्षात घ्या. अलीकडच्या काठावर भिल्ल किरात आहे आणि सुमंत आहेत. पलीकडच्या काठावर राम, प्रभू, जानकी, लखनजी आणि पाठीमागं निषादराज उभे आहेत आणि समोर आता केवट हात जोडून उभा आहे. प्रभू आता जानकीकडे पाहतात. जानकी आपल्या बोटातली मुद्रिका काढते
प्रभूच्या हातात देते आणि प्रभू तो हात पुढे करतात. आतापर्यंत धीर धरलेल्या केवटाचा धीर जातो. केवट म्हणतो, प्रभू काय आहे? दादा तुझी मजुरी, फुकट कोणाचा फायदा घ्यायचा नसतो ना, तुझी मजुरी घे ना दादा, तुझी मजुरी द्यावी लागेल ना, घे दादा हे तुझी मजुरी. त्यावेळेला केवट म्हणतो, प्रभू मला मजुरी देणार तुम्ही? मला मजुरी देणार तुम्ही प्रभू? मला मजुरी देणार प्रभू? अनेक जन्मापासून जी मजुरी केली मी, अनेक जन्मापासून जे मी काम केले ना प्रभू, त्याची सगळी मजुरी आज मला भेटली. आज मला काय भेटलं नाही? नाथ आज मैं कारण पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. नाथ आज मैं कारण पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. नाथ आज मैं कारण पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. नाथ आज मैं कारण पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. बहुत काल में मजूरी, बहुत काल में मजूरी, आज दिन विधि बनी भर बुरी. आज आज मैं कारण पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. सुंदर चाल आहे. तुम्हाला रामायण पाहिलं ना टी व्हीवर, त्याची आठवण आली शिलास. तुम्ही खरं ती चाल ऐकली. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद्र्य दावा. बहुत काल मगिनी मजूरी, बहुत काल मगिनी मजूरी, आज दिनी विधि बरी बरी बुरी. अनेक जन्मापासून जे मी काम केलंय प्रभू, त्याची सगळी मजुरी मला भेटली. माझं काम प्रामाणिक होतं प्रभू, प्रामाणिक होतं. अलीकडच्या काठावर येत होतो, पलीकडच्या काठावरचे लोक आवाज द्यायचे, आणखी पलीकडच्या काठावर जायचो. अनेकदा मी अलीकडच्या काठावर आलो, पण उतरण्याची संधी प्राप्त झाली नव्हती प्रभू, उतरण्याची संधी प्राप्त झाली नव्हती. खऱ्या अर्थाने मी सारख्या येरजारा मारत होतो, पण मला माहित होतं की माझं काम जर प्रामाणिक असेल, माझं काम जर प्रामाणिक असेल, अनेक लोकांना जर मी पलीकडच्या काठावर पोहोचत केलं असेल, तर एक दिवस माझा प्रभू सुद्धा मला पलीकडचा काठ दाखवल्याशिवाय राहणार. खरं सांगू, प्रामाणिकता ही माणसाच्या जीवनातलं सर्वस्व आहे. आम्ही कितीही बोलत असलो आणि प्रामाणिक जर नसेल ना, आम्हाला आनंद भेटणार नाही जीवनामध्ये. प्रामाणिक असलं पाहिजे गड्या माणसाने, प्रामाणिक असलं पाहिजे. हा बास, किती वर्ष जगायचं आहे महाराज, मस्त प्रामाणिक असलं पाहिजे. प्रामाणिकता ही जीवनातलं सर्वस्व आहे. प्रामाणिक माणसाला प्रपंचही मदत करत असतो आणि देवही मदत करत असतो. लक्षात, प्रामाणिकता असली पाहिजे. एक गोष्ट सांगू का, प्रामाणिक माणसाचा एकांत चांगला असतो आणि प्रामाणिक माणसाचं मरण चांगलं असतं. लक्षात ठेवा. असं म्हणता येत नाही एका ठिकाणी, हे मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम. नेकी पर चले और बदे से चले, ताकि हंसते हुए निकले दम. हे मालिक तेरे बंदे हम, बड़ा कमजोर है आदमी, अभी लाखों है इसमें करे. बड़ा कमजोर है आदमी, माझं काम अत्यंत प्रामाणिक होतं प्रभू. अनेकांना
त्या पलीकडच्या काठावर पोस्ट केलंय मी नाही आज पलीकडच्या काठावर तुम्हाला केलंय प्रभू. तुम्ही मला पलीकडचा काठ दाखवलाय आणि म्हणून मी आज उतरू शकलो या काठावर. हंसते हुए निकले दम, ऐ मालिक तेरे बंदे हम. बघा, प्रामाणिक असण्याची मजा फार वेगळी असते. प्रभू, मी तुम्हाला सोडलं नाही पलीकडच्या काठावर, तुम्ही मला सोडलं. खरं म्हणजे अनेक एरझारा मी मारत होतो या नदीमध्ये, पण पलीकडे जाऊ शकलो नाही. आणि म्हणून नदीमध्ये असूनही जर पलीकडचा काठ मला माहीत नसेल तर हे माझं दुर्भाग्य होतं असं म्हणतायत एका ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही मला पलीकडच्या काठावर सोडले प्रभू, मी नाही. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहर होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती. अगर तुम न, एक कल्पना करा माझ्या राजांनो, मला असं वाटतं की आपण ज्यांना पाहिलं नाही, तुकोबाराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत, नाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, सखाराम महाराजांना सुद्धा मला असं वाटते पण पाहिलेलं नसेल. प्रतिमा आपल्या समोर आहे. दादा, आपण श्रीराम महाराजांना पाहिलं, श्रीराम महाराजांना पाहिलं, सखाराम महाराजांना पाहिलं नसेल तरी परंपरेने आपल्याला सखाराम महाराज माहीत आहे. आपल्या वडिलांनी सांगितलंय, आपल्या आजोबांनी सांगितलंय. खरं सांगा बरं, तुम्ही या ठिकाणी बसलेल्यापैकी मला असं वाटते, सांगा, जर आपल्या भागामध्ये सखाराम महाराज जर नसते तर आपण कुठं असतो? वयाच्या 23व्या वर्षी 100 कीर्तनकाराला जन्म देणारे, 100 कीर्तनकाराला या जेरळीमध्ये 100 कीर्तनकार बरोबर आहे ना? वयाचे 23-24व्या वर्षी 100 कीर्तनकाराला जन्म देणारा बाप महाराष्ट्रामध्ये जर कोण असेल तर ते फक्त श्रीराम महाराज होते. लक्षात ठेवा, फक्त श्रीराम महाराज. मला असं वाटतंय की ठेवाना त्यांच्या प्रतिमा आज आपण समोर, सखाराम महाराज आणि श्रीराम महाराज अशा 2 प्रतिमा आहेत. मध्यभागी मुक्ताबाई आहे. आणि मला असं वाटतं की माझा भाव समजून घ्या आणि त्या प्रतिमेकडे पहा आणि म्हणा प्रेमाने, हमें जो तुम्हारा सहारा मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे में भी तो लहर